श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्धप्रसंगातून गीता या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषाद योग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 13. गीता थोरवी आणि गुरुप्रार्थना. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणऊनिया. प्रेम किंवा मैत्रीच्या जवळकीनं मोकळेपणानं वागणं किंवा बोलणं म्हणजे सलगी. कधीकधी यात अधिकार पुरेसा नसताना केवळ प्रेमाच्या अधिकतेमुळं मोकळं वागलं बोललं जातं अशीही छटा या शब्दात आहे. ती या ओवीत साकारली आहे. अवधान द्या, हे मी अधिकारानं सांगत नाही आहे आणि तुमच्या पुढे बोलण्या इतका वक्तृत्वाचा ज्ञानाचा अधिकारही माझ्याजवळ नाही. पण प्रभू, तुमचं हृदय सखोल आहे. माझा अपराध तुम्ही मनावर घेणार नाही म्हणून मी हे सलगीनं म्हटलं आहे. पण खरं तर तुमच्या चरणाला वंदन करून ही माझी विनवणी आहे. जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी. तुमचा स्वभाव हा असा आईबापांच्या स्वभावासारखा आहे. माझे थोडे अपराध झाले किंवा चुका झाल्या तर तुम्ही रागावणार तर नाहीच, पण उलट तुम्हाला संतोषच वाटेल, जसं आपल्या लहानग्या मुलाचं बोबडं बोलणं ऐकून आईबापांना वाटत असतं. बोलण्यातला बोबडेपणा हा मला अपराधच वाटत नाही. मला अपराध वाटतो आहे तो वेगळाच आहे. परी अपराधू तो आणिक आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवूला आहे म्हणऊनिया. गीतेवर भाष्य करण्याचा अधिकार नसताना हे धारिष्ट्य मी करतोय हा माझा अपराध आहे. तरी तो अर्थ मी सांगू शकेन याकडे तुम्ही लक्ष द्या आणि मला सहाय्य करा, माझ्यावर कृपा करा. हे बुद्धीच्या मर्यादेत न येणारं म्हणजेच बुद्धी ज्याला आवर घालू शकणार नाही असं अनावर गीताशास्त्र भाष्य करून सांगावं असं नसतं धैर्य माझ्या चित्तात प्रकट झालं. याबद्दल आपल्याला थोडा तरी अधिकार आहे की नाही हेही न विचारता म्हणजे याचाही विचार न करता, हे अनावर न विचारिता वायासी धिवसा उपनला चित्ता येरवी भानुतेजी काय खद्योता शोभा आथी. सूर्याच्या तेजाला काजव्याच्या तेजानं काय शोभा येणार? हे म्हणजे समुद्र उपसून टाकू पाहणाऱ्या टिटवीसारखं झालं. की टिटी भू चांचूवरी मापसूये सागरी मी नेण तू त्यापरी प्रवर्ते येथ. एक टिटवी पक्षीण आपल्या चोचीनं समुद्र उपसून रिकामा करण्याच्या प्रयत्नात होती. तसे गीतेचे श्लोक 700च असले तरी अर्थाच्या दृष्टीनं तो महासागरच आहे. मी गीतेचा अर्थ काढून प्रकट करणं हे त्या टिटवीनं पाणी उपसावं तसं आहे. हा दृष्टांत कळण्यासाठी टिटवीची गोष्ट थोडक्यात पाहिली पाहिजे. टिटवीची गोष्ट अशी: एका टिटवीनं समुद्रकिनारी रेतीत अंडी घातली होती. ओहोटीच्या लाटांनी ती समुद्रात गेली. टिटवीनं समुद्रापाशी जाऊन अंडी मागितली. तो देत नाही हे पाहून तिनं असं ठरवलं की अंडी परत मिळवण्यासाठी सगळा समुद्र उपसून टाकायचा. म्हणून ती आणि तिचा बिचारा नवरा टिटवा दोघं मिळून ते पाणी उपसून टाकण्याचा म्हणजेच चोचीत पाणी भरून घेऊन पलीकडे रेतीत नेऊन टाकायचं असा उद्योग करू लागले.
नेमकं नारदांनी ते पाहिलं आणि यावरून अत्यंत शक्तिमान असा पक्ष्यांचा राजा गरुड याचं आणि समुद्राचं भांडण लावता येईल असं त्यांच्या मनात आलं. पक्षीराज गरुडाकडे तुम्ही याबद्दल तक्रार करा असं नारदांनी टिटवीला सांगितलं तेव्हा तुम्हीच ते आमच्या वतीनं करा असं त्यांना उत्तर देऊन टिटव्यांनी समुद्र उपसायचं काम चालूच ठेवलं. त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक वाटून नारद गरुडाकडे गेले तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता. त्याच्या कामकेतू नावाच्या पुत्राला नारदांनी टिटवीच्या सहाय्यासाठी म्हणून आणलं. समुद्राचा मुलगा जलधर आणि एक महामत्स्य पद्मवर्ण यांनी मिळून गरुडाच्या मुलाशी म्हणजे कामकेतूशी युद्ध करून त्याला मूर्छित पाडलं. नारद लगेच गरुडाकडे गेले. त्याचं ध्यान मोडण्याचं चांगलं कारण त्यांना मिळालं होतं. ध्यान मोडल्यानं आधीच रागावलेला गरुड आपला मुलगा कामकेतू मूर्छित पडलाय हे ऐकून जास्तीच क्रोधित झाला आणि समुद्रावर चाल करून गेला. गरुड हा अत्यंत शक्तिमान, अमृताचं बळ लाभलेला, सर्वांना अजिंक्य असा होता. त्याला पाहून समुद्रानं विष्णूचा धावा केला. गरुडानं विष्णूचं सुदर्शन चक्र गिळून टाकलं तेव्हा विष्णूनं शंकराला बोलावलं. गरुडानं शंकराचा त्रिशूल गिळून टाकला तेव्हा शंकरानं ब्रह्मदेवाला बोलावलं. ब्रह्मदेवानं शहाणपणानं त्याच्याशी युद्ध न करता त्याचा जय जयकार केला, आशीर्वाद दिले आणि तो म्हणाला, तुझ्या सामर्थ्यापुढे हरिहर टिकले नाहीत तर समुद्राची काय कथा, त्याच्याशी युद्ध करणं सोडून दे. त्यावर गरुड म्हणाला, टिटवीची अंडी परत दिली तरच सोडून देईन. विष्णूही गरुडाला म्हणाला, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, काहीतरी वर माग. त्यावेळेला गरुड सामर्थ्याच्या अहंकारात होता. तो विष्णूला म्हणाला, तुम्हीच वर मागा. तेव्हा विष्णूनं मुळीच न रागावता, तू माझं वाहन होऊन राहा असा वर मागितला आणि तेव्हापासून गरुड विष्णूचं वाहन झाला. एवढं शक्तिशाली वाहन मिळणं ही गोष्ट उपयोगाची तर होतीच, पण त्याबरोबरच हा आपल्या मांडीखालीच राहिलेला बरा, नाहीतर जगभर उत्पात करत फिरेल अशीही त्यामागची भूमिका होती. या सगळ्या प्रकारात विष्णूंनी सागराला सांगून टिटवीची अंडी परत द्यायला लावलीच. टिटवीची गोष्ट असं सांगते की आपण एखाद्या मोठ्या उद्देशासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर न जाणो कोणकोणत्या पद्धतीने पण ईश्वर सहाय्य करतो. ज्ञानेश्वर महाराजांना हा दृष्टांत देऊन खुबीनं असं सुचवायचं आहे की गीतासागरातून अर्थरूपी जल काढण्याचा प्रयत्न मी टिटवीसारखा करत असलो तरी टिटवीला जसं भगवंताचं सहाय्य मिळालं तसं हे प्रभो, मला तुमचं सहाय्य हवं आहे. मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे करीन, पण सहाय्य करण्याचं काम तुमचं आहे, ते मात्र तुम्ही करावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.